नमस्कार, स्वागत आहे तुमचं चैतालीस किचन डायरीजमध्ये. तर आपण आज सरगुंडे बनवणार आहोत. कसे बनवायचे ते पाहू. इथे मी 1 किलो गहू घेतलेले आहे आणि ह्यात आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि धुतल्यानंतर आपण एका चाळणीमध्ये ते थोड्या वेळ वाळवणार आहोत. आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि धुतल्यानंतर आपण एका चाळणीमध्ये ते थोड्या वेळ वाळवणार आहोत. आता आपण ते स्वच्छ धुवून घेतले होते मी आणि धुतलेले मग ते एका चाळणीमध्ये छान काढून घेतले आणि या ठिकाणी आता आपण एका कापडामध्ये ते बांधून ठेवणार आहोत. आता आपण हे ओलले गहू एका याच्यामध्ये छान याची कुकरुंडी बांधू. या ठिकाणी हे बांधून घेतले आहे आपण गहू. आता हे छान असेच याच्यामध्ये सुकू द्यायचे, नाहीतर तुम्ही घरातच असे छान सुकते घालायचे, त्याला उन्हात नाही वाळवायचे आणि मग त्याचं आपण पीठ पाडून आणणार आहोत. या ठिकाणी आपण जे आता पीठ केलं हे गहू घेतले होते ते आता छान सुकून वगैरे घेतल्यानंतर याचं पीठ करून आणलं आहे. तुम्ही पाहू शकाल याचं पीठ असं. आता आपण हे थोडं थोडं घेऊन पहिले चाळणीने चाळून घेणार आहोत. हे असं चाळायचं आणि हा जो वरचा कोंडा आहे तो टाकून द्यायचा. गाळलेलं पीठ आपल्याला कामी पडणार आहे. या ठिकाणी आपण संपूर्ण पीठ या चाळणीनं पहिले काढून घेतलं होतं. आता अजून हे पीठ पुन्हा या बारीक चाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे त्याचे सरगुंडे छान होतात. आता परत आपण या बारीक चाळणीने ही पीठ गाळून घेणार आहे, म्हणजे आपले सरगुंडे पांढरे शुभ्र होतात छान. पहा अजून कोंडा निघतोच आहे. मी संपूर्ण पीठ गाळून घेते. या ठिकाणी आता आपण बारीक चाळणीने संपूर्ण पीठ गाळून घेतलं आहे. आता मला आज जेवढे सरगुंडे बनवायचे आहेत तेवढं मी इथे पीठ घेते आहे. मग आपण ते भिजून घेणार आहोत. या ठिकाणी मी एवढं पीठ घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये एवढं मीठ टाकते आहे आणि मीठ टाकल्यानंतर पहिले ते आपण थोडं मिक्स करून घेऊया आणि याच्यात आता थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा घट्ट जरासा गोळा तयार करून घेणार आहोत आणि तो छान भिजण्यासाठी ठेवायचा आहे. या ठिकाणी आता आपण गोळा तयार करून घेतो आहे आणि तो मुरण्याकरता ठेवायचा आपल्याला छान 1-2 घंटे, म्हणजे त्याचे सरगुंडे पटापट येतात. आता छान मुरण्याकरता आपण ठेवून देणार आहोत हा गोळा आणि झाकून ठेवून द्यायचं. आता आपण पाहूया आपलं पीठ कसं भिजलं गेलं आहे. तर मी पाहू शकाल छान नरम झालेलं आहे. आता हे छान चुरून घ्यायचं. पहा किती इझिली हे होत आहे, चुरल्या जात आहे, कारण की आपण छान पहिलेच नरम केलं होतं. छान नरम झालेलं आहे. आता आपलं रेडी झालं. आता आपण या ठिकाणी छोटासा गोळा घेतलेला आहे. या ठिकाणी आता आपण सरगुंडे करण्यासाठी घेतो आहे. तर हे सर आहे, त्याला आपण तेल लावून घ्यायचं पहिले आणि तिथे आपण एक लाटी घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकाल प्लेटीमध्ये. ती थोडीशी पातळसर करून घ्यायची हातावर आणि त्यानंतर आता ती आपण त्या सरावर गुंडणार आहोत. असं 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 त्याला गुंडत न्यायचं आणि जिथे तुटली कणिक तिथे पुन्हा ते जोडून करत जायचं. खूप टेस्टी लागतात हे सरगुंडे रसासोबत. आणि आपल्याला जर मॅगी बनवायची असेल तर आपण याची बनवू शकतो, ती पण खूप छान लागते, टेस्टी. पाहू शकाल
आपण किती छान गोवून घेतलेलं आहे सरावर. तर आता आपण असेच सरावर लाटीचं ते गोवून घेणार आहोत सरगुंडे. आता त्याची एक छोटी छोटी आपण हातावर लाटी करायची आणि ते पातळसर करून घ्यायचं. आणि या सराला आता ते पहा आपण गुंतो आहे छान आणि असं 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 गुंडत जायचं. मध्ये तुटलं की अजून तिथे तेल जोडून घ्यायचं आणि आपला सर गुंडून घ्यायचा. या ठिकाणी आपण ते सराला गुंतो आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. सरांना आपल्या हाताला पण लावायचं म्हणजे लवकर ते निघतात. या ठिकाणी पाहू शकाल आपण सराव छान गोवून घेतलेले आहे सरगुंडे सरावर. आणि असे हे फॅन खाली सुकायला ठेवायचे थोडेसे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपण एकसारखे बिलकुल गोवून घेतलेले आहे पाहू शकाल आणि किती छान झालेले आहे. आता हे फॅन खाली आपण सुकायला ठेवूया थोड्या वेळ आणि मग कसे काढायचे ते पण बघूया. तर याला आपण सुकण्याकरता राहू देऊया. या ठिकाणी आपले हे सरगुंडे वाळलेले आहे छान. तर आता पहा आपण काढतो आहे तुम्ही पाहू शकाल. असे ते छान थोडे थोडे अंतरावर काढून घ्यायचे. पहा एकसारखे निघतात बिलकुल एकसारखे झालेले आहे ते. तर एकसारखे छान दिसत आहे. तर आपण आता ते पूर्ण काढून घेऊया. आता 2-3 दिवस आपण छान हे सरगुंडे वाळवून घेतले. पहा किती छान झालेले आहे. आणि हे रसासोबत आंब्याच्या रसासोबत खूप छान लागतात. त्यानंतर आपण मॅगीसारखे पण मुलांना करून दिले तर मुलांना खूप आवडतात. आणि त्याच्यामध्ये थोडा मॅगी मसाला टाकला की खूप छान होतात. नक्की ट्राय करून पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला.